जायचंय, तयारी वगैरे करायची सर्वांना. आणि सध्या पोहतातच सर्वजणी, तुम्ही बघू शकता सर्वजणी पोहायला लागलेले आहेत. आपली छोटी मंडळी आहे ती पूर्ण सगळेजणी पोहायला लागले. कसं तुम्ही आता बघू शकता. आता आपण काकांना थोड्या वेळासाठी बाहेर घेतलेलं, मांडवाच्या बाहेर. आता आपण लग्नाचा टाइम झालेला तर आता काकांना आपण घेऊन चाललेत. बघा कशा प्रकारे पप्पांनी खांद्यावर घेतलेलं काकांना आणि आपण काकांना मांडवामध्ये घेऊन जाणार आहेत. म्हणजे आता आपल्या धीरज मेहर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तोंडाले आपण आता आलेले आहेत विरारला, म्हणजे आपण हायवेला आहेत, विरार हायवेला ढेकाला मग गावामध्ये आपण. आणि सध्या आपण आलेले आहेत सचिन काकाच्या लग्नाला. तर तुम्ही बघू शकता आपण आता विला वगैरे घेतलेला आहे इकडे ह्या साईडला. तुम्ही बघू शकता एक हा विल्यामध्ये म्हणजे 2 हॉल आहेत वरती आणि खालीसुद्धा हॉल आहे. सध्या तरी आपण आता विलाच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या साईडला आपल्याला मस्त नदी वगैरे तुम्ही बघू शकता. आता आपण जेव्हा आलेले स्टार्टिंगला तेव्हा आपण फोटोशूट वगैरे केला, मस्त पोहून वगैरे घेतलं इकडे. आणि आता बसलेले आता संध्याकाळी आपल्या हळद वगैरे आहे, त्या हळदीला आपण संध्याकाळी जाणार आहेत. तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला दाखवतो राहील. आणि आपल्या जोडीला भरपूर जण आहेत, म्हणजे आपली पूर्ण फॅमिली वगैरे आलेली आहे. बघा रोनितसुद्धा आलेला आहे. बघा या साईडला आपण मस्त बसायला बघा तुम्ही बघू शकता. डायरेक्ट पाण्याच्या वरती असं बनवलेलं आहे पार्टीसाठी. काय बघा कशा प्रकारे बनवलेलं आहे, मस्त टेबल वगैरे मांडून इकडे मस्त म्हणजे एन्जॉय वगैरे करू शकतात. तर काय बघा हाय गॅस बघा राणीसुद्धा आलेली आहे, राणीची मम्मीसुद्धा आलेली आहे आणि सर्वांची फॅमिली वगैरे आलेले आहेत. तर काय आता आपण हल्दीला संध्याकाळी जाणार आहे, तुम्हाला दाखवतो हल्दी कशा प्रकारे इकडे होणार आहे. खूप मजा येते, म्हणजे शांत वातावरण आहे, पूर्ण हिरवागार आहे. आणि इथे आता आपण सध्या आपण तयारी वगैरे केलेली आहे, म्हणजे आता संध्याकाळ होतच आले. सनसेटसुद्धा तुम्ही बघू शकतात. पूर्ण वातावरण मस्त पूर्ण शांत हिरवगार आहे इकडे आणि पूर्ण पाणी वाहत आहे बघा लांब लांबपर्यंत तुम्ही बघू शकतात. नदी खूप मोठी आहे आणि या नदीला वेग पण भरपूर आहे. सध्या आपण आता जाऊया तिकडे लग्नाकडे, तुम्हाला दाखवतो. चलो हो, शोले पिक्चर ओ जा बोल गाणं बोल. गायचं बघू शकता आता तुम्ही. आता आपल्या काकाचे हळद वगैरे लावायला लावले. आला वागतात दिसते यांचं. बघू शकता आपल्या सकाळी काकाची हळद लावली, आता संध्याकाळी काकीची हळद लावायला लागली. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांच्यामध्ये हळद लावतात. पूर्णपणे हळदीने माखलेली आहे. गॅस तुम्ही बघू शकता. आता आपण संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि आपण लग्नाचा टाइम झालेला आहे आणि आता चिकन वगैरे कापायला लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता चिकन वगैरे आणलेलं आणि आता सध्या जेवणाचा टाइम आहे, म्हणजे जेवण वगैरे बनवायचं. त्यासाठी आपण चिकन वगैरे कोंबडे वगैरे कापलेले आहेत बघा. गॅस तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे आता हल्दीचा कार्यक्रम वगैरे संपलेला आहे, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ताशे वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि आपले सचिन काका आतमध्ये जाऊन झोपलेले आहेत आणि बाहेर आपले आदर्श, यश, उदय काका आणि कपिल काका तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मजा करतात. आहे पूर्ण रात्रभर नाचणार आहेत, सकाळपर्यंत हे नाचणार आहेत. तुम्ही बघू शकतात खूप सारी पब्लिक तिकडची सुद्धा आहे नाचायला. आणि आपलं DJ वगैरे चालू आहे. आत्या आणि काकी वगैरे आम्ही बसलेले होते कारण आम्ही थकलेले होते, त्यासाठी आम्ही बसलेले होते. आणि काका त्यांनी पूर्ण एन्जॉय करायला लागलेले. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एन्जॉय करतात. काकाला सुद्धा बघू शकता. तर काय ते बघा सर्व आपली मंडळी वगैरे आलेली आहे.
आणि आपण सध्या एक विला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि विलाच्या साईडला आपल्याला मस्त असा व्ह्यू आहे, असा पूर्ण हिरवागार असा व्ह्यू आहे. बघा तुम्ही बघू शकता सर्वजणी आलेले आहेत. आणि आता आपलं 1:30चं लग्न आहे, म्हणजे 1:30-2 वाजेपर्यंत आपलं लग्न लागणार आहे. तर आपण 1 वाजेपर्यंत तरी मांडवात वगैरे जाणार आहेत. तर आता आपण सध्या आंघोळ वगैरे करणार आहे, सकाळी आंघोळ वगैरे करून घेणार आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इकडे मस्त नदी वगैरे या साईडला तुम्हाला दाखवतो, थांबा. कारण सगळेजणी आता मस्त पार्टीसाठी आपली इकडे हे पत्र वगैरे टाकले वरती. आणि वरच्या पाण्याच्या वरती बघा कसं बनवलेलं आहे. बघा आपली इकडे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही आता आंघोळ वगैरे करायला लागलेले आहेत नदीमध्ये. आणि या नदीमध्ये आम्ही भरपूर जणी पोहायला लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता साईडला दोरी वगैरे बांधून ठेवलेले आहे, म्हणजे पाण्याचा वेग भरपूर जास्तच आहे, त्यासाठी आम्ही दोरी वगैरे बांधून ठेवलेली होती. तर तुम्ही बघू शकता त्या साईडला निखिल आणि आयुष मासली पकडायला लागलेले होते. त्यांना भरपूर सारे मासली दिसत होते आणि मी मस्त आपल्या साबणावरून आंघोळ करत होता. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आमची एन्जॉय वगैरे चाललेली होती. कसं आहे बघा, आता आपल्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आलेल्या आहेत आता पोहायला वगैरे. ते बघू शकता इकडे आते वगैरे बसलेले आहे मस्त. आपण बढिया का काय बोलतात. कसं आहे बघा, आपण विला घेतलेला होता तो आज, म्हणजे आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण इथून निघणार आहे. तर सध्यांची आता घाई चालली आहे, तयारी वगैरे करायची सर्वांना. आणि सध्या पोहतात सर्वजणी, तुम्ही बघू शकता सर्वजणी पोहायला लागलेले आहेत. आपली छोटी मंडळी आहे ती पूर्ण सगळेजणी पोहायला लागलेले आहेत. तिकडे समोर गेला त्या साईडला बघा. याच बघा कशा प्रकारे सीडीवर मस्त आपल्या मजा करायला लागलेल्या आहेत. लग्नाचं नाव देऊन आपण आता सुद्धा इकडे मजा करायला लागलेली आहे. तुम्ही बघितलं असेल सर्वजण आपला एन्जॉय करतात आहेत. बघा राणी सुद्धा पोहायला लागलेली आहे बघा. लागेल सगळे तुम्ही बघू शकता. आता आपण आता आलेले आहेत मांडवामध्ये. आणि मांडवामध्ये आता सध्या कोणच नाही, तुम्हाला बघू शकता लग्नाचा टाइम वगैरे झालेला आहे. आणि सध्या आता तुम्ही बघू शकता पप्पांची आणि मम्मीची जरा त्यांच्या पद्धतीमध्ये जे काय करतात आहेत ते हळद वगैरे लावलेले आहे. आता पूजा वगैरे होणार आहे, तुम्ही बघू शकता. आता कसं तुम्ही आता बघू शकता. आता आपण काकांना थोड्या वेळसाठी बाहेर घेतलेलं मांडवाच्या बाहेर. आता आपण लग्नाचा टाइम झालेला तर आता काकांना आपण घेऊन चाललेत. बघा कशा प्रकारे पप्पांनी खांद्यावर घेतलेलं आहे काकांना आणि आपण काकांना मांडवामध्ये घेऊन जाणार आहेत, म्हणजे आता त्यांचे विधी वगैरे होणार आहेत. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मांडवामध्ये सजावट वगैरे केलेली आहे. वो बारकारला टावेल गॅस तुम्ही बघू शकता. दादा नेक्स्ट ब्लॉग सचिन दादाचं लग्न. लग्न की खुशी समुद्र सरिता. तुम्ही आता बघू शकता मंगळाष्टक वगैरे चालू झालेलं आहे.
किती सारे पब्लिक आलेले आहे बघू शकता. भरपूर पब्लिक वगैरे आलेले आहे. एका साईडला आपली पब्लिक सुद्धा उभी आहे. बघू शकता आपली पब्लिक मागे काकाच्या उभी होती. आणि सगुण साधोनी आणि आमची हालत एवढी बेकार झालेली होती गरमीपासून. सगळं आंघोळच केलेले होते आम्ही. तुम्ही बघू शकता यशला सुद्धा तुम्ही पूर्ण ओतलेला होता. म्हणजे गैस फायनली काकांचं लग्न वगैरे झालं. आम्ही नाचायला वगैरे लागलेले होते. बाकीचं सर्व जेवण वगैरे घेतलं आणि आम्ही फुल एन्जॉय केले दुपारी. जसं तुम्ही बघू शकता एका साईडला स्टेजवर 3 मुली नाचतात आहे. एक साईडच तारपा लावलेला होता आणि दिवसभर तो तारपायावरच सर्वजण नाचत होते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्या मुली नाचतात आहेत. त्याही भरपूर एन्जॉय वगैरे करायला लागलेले आहेत. तुम्ही बघा. तर चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काकाला घेऊन येणार आहेत, जाणार आहेत, आपण घरी आणणार आहेत.